श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती, कवी उपासकांची वाढ कीर्ती, विस्तारली श्रीराम। समर्थांच्या श्रीमद ग्रंथराज दासबोधातील कवेश्वर स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। अतिशय सुंदर विचार समर्थांचा या ओवीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। इथे समर्थ असं म्हणतात, कवी जे आहेत ही कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती असं म्हटलेलं आहे। आता पहा, प्रेम इतकं महत्त्वाचं आहे, पण कसं झालंय की तो प्रेम शब्द इतका गुळगुळीत झालाय, इतका भ्रष्ट झालेला आहे, इतका नकोसा झालेला आहे लोकांना तो ऐकून ऐकून। पण खरं प्रेम, शुद्ध प्रेम, सात्विक प्रेम, निर्भेळ प्रेम, हे प्रेम आपणच जतन करायचं आहे ना, आपणच सांभाळायचं आहे ना। अशा नकली प्रेमाला बळी पडून कित्येकांचे जीव कित्येकांनी गमावलेले आहेत ना। मग अशा खोट्या नाट्या अशा प्रकारच्या प्रेमाला आपण बळी पडावं का? पहा, याच्यातून मी हा सर्वसामान्य सगळ्यांसाठी हा उपदेश सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। शालेय जीवनामध्ये मुलं जेव्हा हे सगळं ऐकत असतात, पाहत असतात, वेगवेगळं बाहेर जगामध्ये काय चाललंय तेही ते पाहत असतात, पण या प्रेम शब्दानं काय केलेलं आहे, प्रेम शब्दानं अंतःकरणातली विश्वासार्हता गमावलेली आहे। प्रेम, ज्या प्रेमामुळे भगवंत आपलासा करता येतो। आता भगवंत आपलासा करावा किंवा करण्यासाठी एवढंच प्रेम मर्यादित आहे का? फार सुंदर सांगितलंय ना। आमच्या जीवनाचा धर्म म्हणजे प्रेम झालं पाहिजे। आमच्या संस्कृतीचा वरती आमची निष्ठा असेल तर आम्हाला खरं प्रेम कळेल, नाही तर प्रेम कळणार नाही। प्रेम कळण्याची वस्तूच नाही, प्रेम समजण्याचा विषय नाही, प्रेम अनुभवण्याचा विषय आहे। आणि हे प्रेम जे आहे, या प्रेमाला कुठल्याही प्रकारानं गालबोट लागता कामा नये। या प्रेमामध्ये, ज्या प्रेमामध्ये भगवंत रमून जातो, ज्या प्रेमामध्ये राम रमून जातो, ज्या प्रेमामध्ये माझे समर्थ रमून जातात, त्याच प्रेमामध्ये मला रमून जायचंय। प्रेमात राम रमतो असं जे म्हटलेलं आहे, ते प्रेम मला कधीतरी कळावं की नाही, खरं प्रेम काय असतं, कशाला खरं प्रेम म्हटलेलं आहे। प्रेम म्हटलं की झालं, मग तो आमच्या समोर एक ते प्रेमभंगच येऊन कुठला तरी धडकतो। प्रेमाचा भंग होतो याचा अर्थ काय होतो, तर दोन्ही बाजूंनी विश्वासार्हता गमावलेली आहे, विश्वास टिकलेला नाहीये, एकमेकावरचा विश्वास संपलेला आहे। आणि हा माझा आणि भगवंताबद्दलचा प्रेमभंग कधी होऊ नये, तो माझा म्हणजे भक्ताचा देवाबद्दलचा प्रेमभंग होणं हे कदापि कधी चालणार नाही। मग आमचा जो धर्म आहे, हा आमचा प्रत्येकाचा स्वधर्म, हा धर्म म्हणजे प्रेम अर्पण करणं हा आमचा धर्म आहे। आणि तो प्रेम, तो धर्म आम्हाला कळला पाहिजे। धर्माच्या नावाखाली आम्ही काय काय वाटेल ते करत असतो, पण धर्म, खरा धर्म आम्हाला कळतच नाही। खरा धर्म असा आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम
अर्पावे. हे प्रेम आम्हाला अर्पण करता आलं पाहिजे. हे का सांगितलं? प्रेम या विषयावरती, प्रेमस्थिती या विषयावरती, खरं शुद्ध प्रेम या विषयावरती एक स्वतंत्र विषयाचं चिंतन होईल. पण मुलांनी, विद्यार्थ्यांनी, पालकांनी, सर्वांनी लक्षात ठेवावं, प्रेमाशिवाय आम्ही जगू शकतो का? तर नाही जगू शकत. मुक्या प्राण्यावरती प्रेम करावं. माणसानं माणसावरती खरं प्रेम करायला आधी शिकावं. जो माणूस माणसावरती प्रेम करायला शिकला ना, तो त्रिभुवनामध्ये सगळ्यांच्यावरती प्रेम करू शकतो. म्हणून कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती असं म्हटलेलं आहे. आणि ही प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थानची ध्यानमूर्ती, हे जे प्रेम आहे ना, ही प्रेम आम्हाला जेव्हा आमची प्रेममय वृत्ती जागी होते, आमच्या मनामध्ये भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण होतं, आणि जेव्हा भगवंताबद्दल उत्कट अशा प्रकारचं शुद्ध प्रेम अंतःकरणामध्ये जेव्हा जागं होतं, निर्माण होतं, तयार होतं, त्याच वेळी आम्हाला ध्यान लागेल. अन्यथा ध्यान लागणार नाही. विषयांचं ध्यान करून चालणार नाही का? तर नाही चालणार. या विषयांच्या ध्यानामध्ये आम्ही रमून चाललेलो आहोत. नको त्या विषयांच्या ध्यानामध्ये आमची शक्ती कारण नसताना खर्च होऊन जाते. म्हणून अशा उपासकांची वाढ कीर्ती जी विस्तारते आहे, उपासकांचं उपासकत्व ज्या कवीच्या आणि काव्याच्या माध्यमातूनच प्रगट होत आहे, अशा कवींचं आणि कवीश्वरांचं चिंतन समर्थांनी या ठिकाणी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.